नमस्कार मित्रांनो, उद्या तुम्हा सर्वांचाच 10वीचा पेपर आहे. मी जर तुमच्या जागेवरती असते आणि माझा जर उद्या 10वीचा पेपर असता, तर मी काय अभ्यास केला असता, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता आपल्याकडे जे सगळे पाठ आहेत, ते करायची गरज नाहीये. कारण तुम्हालाही माहिती आहे, की हे सगळे पाठ जे आहेत, ते तुम्हाला पेपरमध्ये लिहून दिलेले असतात किंवा उतारा दिलेला असतो. तुम्हाला त्याच्यावरचे जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत, हे तर तुम्ही पाठाच्या आधारे लिहू शकता. याचा काही इश्यू नाहीये इतका मोठा. हे तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. पण इश्यू कोणाचा आहे तो म्हणजे स्वमताचा. आता स्वमत कसं लिहायचं आणि काय लिहायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर डोंट वरी, मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये कुठले स्वमत येऊ शकतात, किती मोठं उत्तर लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे, हे सगळं काही मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो तुम्ही फक्त तो व्हिडिओ जरी पाहिलात तरी पण स्वमताचा डाऊट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो फक्त तो व्हिडिओ पहा, स्वमत कसं लिहायचं ते जाणून घ्या. आता लिहून बघायची गरज नाहीये. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला पहिल्या गद्य विभागामध्ये काही अभ्यास आता करायची गरज नाहीये. दुसरा गद्य विभाग पण सेम पुस्तकामधला आहे, फक्त स्वमताची उत्तरं पहा, दॅट इज सफिशियंट. नेक्स्ट आहे तो म्हणजे अपठित गद्य. आता अर्थात हे माहितीच नाहीये की याच्यामध्ये काय विचारलं जाणार, त्याच्यामुळे याचा पण काही करायची गरज नाहीये. हे वाचून तुम्ही आरामात त्याची उत्तरं लिहू शकता. इन केस तुम्हाला हे माहिती नाही की कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे आणि आपण आपला पेपर वेळेच्या आत कसा पूर्ण करायचा आहे, 20 मिनिटं शिल्लक असताना सुद्धा म्हणजे 20 मिनिटं शिल्लक ठेवून आपण पेपर कसा पूर्ण करू शकतो, तर टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो चेकआउट करा. ठीक आहे. सो जस्ट अपलोड केला, नक्की चेकआउट करा. त्यानंतर आपल्याकडे आहे तो म्हणजे पद्य विभाग. आता पद्य विभाग जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पद्य विभाग अतिशय महत्वाचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पद्य विभागामध्ये कुठले कुठले पद्य आहेत चेक करा. पहिलं आहे ते म्हणजे उत्तम लक्षण, जे की एक्झाम मध्ये विचारलं जातं. वस्तू आहे, आश्वासक चित्र आहे. त्यानंतर आहे भरतवाक्य, खोद आणखी थोडेसे, आकाशी झेप घेरे, तू झालास मूक समाजाचा नायक. तर एवढंच आपल्याकडे पद्य आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पद्यामध्ये तुम्हाला कवीचं कवयित्रीचं नाव माहिती असलं पाहिजे. कारण हे जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कवीचे नाव किंवा याच्यामध्ये रसग्रहणामध्ये पण आशय सौंदर्यामध्ये कवी कवयित्रीचं नाव लिहायचं असतं. त्यामुळे आत्ता तुम्ही व्हिडिओ पॉज करून काय करणार आहात, पटकन 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळ्या कवींची नावं जी आहेत, कवयित्रींची नावं जी आहेत, तर ती बाय हार्ट करायची आहेत, लॉजिकली लक्षात ठेवायची आहेत. जास्त वेळ नाही लागणार, मॅक्स टू मॅक्स 10 मिनिटांमध्ये हे काम होऊ शकतं. ठीक आहे. पटपट करायचं आहे कारण हे अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न असल्यामुळे तुम्हाला करावंच लागणार आहे. आता आय होप तुम्ही ही एक्सरसाइज केली असेल. बघा, माझ्यासोबत अभ्यास केला तर तुम्हाला मार्क्स पण माझ्यासारखे मिळतील. मी स्कोर केला होता 98 आउट ऑफ 100 मराठीमध्ये. सो बघा, असाच अभ्यास मी केला होता. मी पण पेपर घेऊनच अभ्यास करायचे की बाजूला PYQ आहे आणि त्याच्या आधारे आपण अभ्यास करतोय. आता या ज्या 7 कविता आहेत यातलीच एखादी कविता तुम्हाला प्रश्नोत्तरांसाठी येते. कुठल्याही 2 कविता तुम्हाला या मुद्द्यांसाठी येतात आणि कुठलीही एक कविता तुम्हाला रसग्रहणासाठी येते. आता ऑलरेडी या 2 कविता 2025 ला आलेल्या आहेत. म्हणजे पुन्हा उद्या तुम्हाला नाही येणार. म्हणजे तुम्ही या दोघांचे लेखक नाही, सॉरी, कवी नाही केले तरी पण चालतील. जे उरलेले कविता आहेत त्यांचे कवी, त्यांचा विषय तुम्हाला करायचा आहे आणि त्यांची कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे. कालच मी याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कसं लिहायचं माहिती नसेल तर प्लीज व्हिडिओ चेकआउट करा, जेणेकरून तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळेल आणि उद्या तुम्हाला याची उत्तरं लिहिता येतील. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण बघतो आहोत रसग्रहण. रसग्रहणामध्ये पण आशय सौंदर्य काय आहे, काव्य सौंदर्य काय आहे, भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत, हे सगळं मी कालच तुम्हाला सांगितलेलं आहे कसं लिहायचं ते. नसेल पाहिला व्हिडिओ तर नक्की पहा, कारण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. आता ऑलरेडी रसग्रहणामध्ये झालास मूक समाजाचा नायक हे येऊन गेलेलं आहे, त्याच्यामुळे उद्या हे नाही येणार, उद्या दुसऱ्या कुठल्या तरी कवितांवरती येईल. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आता प्रश्नोत्तरासाठी आश्वासक चित्र ऑलरेडी मागच्याच वर्षी आले, म्हणजे परत रिपीट येणार नाही. मग त्याच्या प्रश्नांची उत्तरं करायची काहीच गरज नाहीये. आता तुम्हाला काय करायचं आहे, कवी कवयित्री पाठ केल्यानंतर हा जो प्रश्न येतो सरळ अर्थ लिहा किंवा अर्थ लिहा, यासाठी तुम्हाला मी जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत कवितांचे ते ऐकू शकता किंवा डायजेस्ट मध्ये, मास्टर की मध्ये प्रत्येक कवितेचा जो अर्थ दिलेला आहे तो रीड करू शकता. जास्त वेळ नाही लागत याला. मी ऑलरेडी हा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे मला मॅक्सिमम 1 तास लागायच्या सगळ्या कविता, 1 ते 1.5 तास लागतो मॅक्सिमम सगळ्या कवितांचा अर्थ फक्त वाचून काढायचे, लक्षात नाही ठेवायचे, समजून घ्यायचे आणि वाचून काढायचे, जेणेकरून उद्या जर तुम्हाला यातला काही प्रश्न आला तर तुम्ही थोडंफार का होईना लिहू शकता. अशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. सो प्रश्नोत्तरांसाठी तुम्हाला आश्वासक चित्र सोडून सगळ्या कवितांचा अर्थ करायचा आहे. बाकी या दोघांचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. आता स्थूल वाचनामध्ये ना, आय नो की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 4 स्थूल वाचन आहेत. एक तर बालसाहित्यिका, मनक्या पेरेने लागा, त्यासोबतच वीरांगणा आणि उत्पत्ती कोश. आता यातलं कुठलं स्किप करायचं, तर बघा, स्थूल वाचनामध्ये गिरिजा कीरचा चॅप्टर करायचाच आहे, कारण मागच्या वर्षी प्रश्न नव्हता विचारला, यावर्षी 100% याच्यामधून प्रश्न येणार. सो हे कोणीच स्किप नाही करायचंय. आणि यासोबत तुम्ही या तिघांपैकी काय करायचं आहे, तर वीरांगणा 100% करा. म्हणजे बालसाहित्यिका आणि वीरांगणा हे कोणीही स्किप नाही करायचंय.
आता मनक्या, पेरेण आणि व्युत्पत्ती यामधलं कुठलंही एक केलं तरी पण चालेल, नाही केलं तरी पण चालेल. कुठलं तरी एक थोडंफार करून जा. कारण ऑलरेडी व्युत्पत्ती कोशवरती प्रश्न आलाय, तर सेम क्वेश्चन तर नाही येणार. तर चान्सेस आहेत की मनक्या, पेरेण लागावरती क्वेश्चन येऊ शकतो. सो त्याच्यामुळे बालसाहित्यिका करायचंच आहे, वीरांगना करायचंच आहे आणि मग उरलेल्या या दोघांपैकी काहीतरी एक करा आणि काहीतरी एक स्किप करा. उत्तर किती मोठं लिहायचं? 12 ते 15 ओळींचं. कसं लिहायचं? कालच मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ चेकआउट करा. भाषा अभ्यासवरती ऑलरेडी 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जेवढं सांगितलंय तेवढाच भाषा अभ्यास सफिशियंट आहे. एक्स्ट्रा आज काही पण करायची गरज नाहीये. फक्त रिवाइज करा मी जे त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. हवं तर समासचा व्हिडिओ बघा. शब्दसिद्धीचा जो व्हिडिओ अपलोड केलाय तो बघा. याची एक प्लेलिस्ट बनवून देईन मी तुम्हाला. ऑलरेडी मी सगळे शब्दसमूह अपलोड केलेले आहेत, जे पुस्तकामधले आहेत ते. इव्हन सगळे समानार्थी, विरुद्धार्थी पण अपलोड केलेले आहेत. अचूक शब्दांसाठी या पाठाच्या आय मीन या पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळते काही पानं आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ना अचूक शब्द आणि पारिभाषिक शब्द हे बघायला मिळतंय. तर तेवढं फक्त तुम्हाला करायचं आहे एक्झामसाठी, कारण त्यातलेच हे शब्द येतात. हे बघा, ते तुम्हाला पारिभाषिक शब्द बघायला मिळतात 114 वरती आणि 113 वरती अचूक शब्द बघायला मिळतात. तर हे फक्त तुम्हाला करायचे आहेत. एक्झाममध्ये यातलेच प्रश्न इथे विचारले जातात. सो अतिशय इझी चॅप्टर, इझी आहे, याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये. आणि पारिभाषिकसाठी 114 वरचे हे शब्द करायचे आहेत. लास्ट मोमेंटला मी हेच रीड करून गेले होते. नेक्स्ट आहे उपयोजित लेखन. आता हे लिहून बघत बसायचा वेळ नाही आपल्याकडे. मग काय करायचं आहे? मी ऑलरेडी प्लेलिस्ट बनवलेली आहे. तुम्हाला फॉर्मॅट बघायचा आहे प्रत्येक पत्रलेखनाचा किंवा सगळ्याच निबंधाचा आणि मी सॅम्पल्स पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तेवढे फक्त रीड करायचे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की आपण हे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करू शकतो. याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नाहीये. आता स्वतःहून लिहून बघायचा वेळ नाहीये. सो जे सॅम्पल्स मी प्रोव्हाइड केलेले आहेत तेवढे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, म्हणजे बघू शकता, सॉल्व्ह नाही, बेसिकली रीड करू शकता. तेवढं पण सफिशियंट आहे. मॅक्सिमम 2 तास वेळ तुम्ही देऊ शकता हे सगळं करायला. फॉर्मॅट बघायचंय, 2-3 सॅम्पल्स रीड करायचे आहेत, PYQs मधले प्रश्न वाचायचे आहेत आणि आपण काय लिहू शकतो याचा फक्त विचार करायचा आहे. लिहायची वगैरे गरज नाहीये. मी तर असाच अभ्यास केला होता. आता बघा, याच्यामध्ये पत्रलेखन करायचं की सारांश लेखन करायचं? मी नेहमी सारांश लेखन प्रेफर केलं होतं, कारण एक तर लिहायला सोपं असतं, छोटंसं असतं. सारांशसाठी अपठित गद्य ऑलरेडी आपण वाचलेला असतो. त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्या अकॉर्डिंगलीच महत्वाचे पॉईंट्स उचलून लिहायचे असतात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सारांशला शीर्षक आलंच पाहिजे, नाहीतर तुमचे मार्क्स जातील. आणि सारांश लहान असला पाहिजे, खूप मोठा नाही लिहायचा. सो वेळ वगैरे वाचतो म्हणून मी सारांश सिलेक्ट करायचे. मग तुम्ही पत्रलेखन पण करू शकता. फक्त एकच मुद्दा असा आहे की पत्रलेखनाचा फॉर्मॅट बघून जा. तो चुकला तर मग मार्क्स जातात. ठीक आहे. नेक्स्ट आहे जाहिरात, बातमी आणि कथालेखन. मी जाहिरात आणि बातमी प्रेफर केलं होतं. कथालेखन यासाठी नव्हतं केलं कारण याचं तात्पर्य आठवायला जाम वेळ लागतो. शीर्षक आठवायला पण वेळ लागतो. सो त्याच्यामुळे मी कथालेखन अव्हॉइड केलं होतं. पण तुम्ही जर याचा अभ्यास केला असाल तर नक्कीच कथालेखन पण बेस्ट आहे. पण माझ्या मते जाहिरात लेखन आणि बातमी लेखन लिहायला पण इझी आहे आणि खूप मोठं पण नाही लिहावं लागत, पटापट आटपतं. प्रत्येकाचा फॉर्मॅट आहे जो मी अपलोड केलाय, तो नक्की चेकआउट करा, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळायला नक्कीच बेनिफिट होईल. नेक्स्ट आहे शेवटचा प्रश्न, तो म्हणजे प्रसंग लेखन, आत्मकथन की वैचारिक. माझी प्रायोरिटी नेहमीच आत्मकथनाला होती, टॉप प्रायोरिटी, कारण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने कशाही पद्धतीने निबंध लिहू शकता. मुद्दे पण दिलेले असतात, त्याला पकडून निबंध लिहायचा असतो. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे की याच्यामध्ये एक स्पेसिफिक फॉर्मॅटच पाहिजे असं काही नसतं. जनरल फ्लोमध्ये तुम्ही निबंध लिहू शकता आणि 8 मार्कांसाठी तुम्हाला 2 पानं म्हणजे पुढचं पान, मागचं पान आणि तिसऱ्या पानावरच्या काहीशा ओळी, 4-5 ओळी भरतील एवढा निबंध असला पाहिजे. दुसरी प्रायोरिटी असेल प्रसंग लेखनाला, कारण प्रसंग तुम्हाला इमॅजिन करायचा आहे, जे मोस्टली फ्रिक्वेंटली घडतं आसपास, त्याच्यावरतीच असतो हा प्रश्न. सो तो तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर वैचारिक मी शक्यतो अव्हॉइड करायचे, कारण असं आहे की एकतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साइड्स लिहावे लागतात आणि उत्तर एकदम परफेक्ट लिहावं लागतं, मतं एकदम ठाम असली पाहिजे तुमची. सो लिहायला आणि विचार करायला वेळ लागतो, त्याच्यामुळे मी अव्हॉइड करायचे. बाकी आत्मकथन इज ऑलवेज बेस्ट, ते तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज पहा, कारण त्यानुसार तुम्हाला कळणार आहे की कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे. आणि ह्या सगळे जे उपयोजित लेखनाचे माझे व्हिडिओज आहेत त्याची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देईन, नक्की बघा. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स होत्या की उद्या पेपर आहे, पहिलाच पेपर आहे बोर्डाचा, खूप जास्त भीती वाटतेय. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अजिबात घाबरू नका. आय नो की तुम्हाला भीती वाटणं खूप साहजिक आहे. स्ट्रेस वाटतो, एन्झायटी होते की उद्या कसं होणार, पेपरमध्ये आपण काही लिहू शकू का नाही. सो त्यासाठीच आज हा अभ्यास करायचा आहे जो मी सांगेन तेवढा. अभ्यास जर तुम्ही केलात तर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि अजिबात तुम्हाला भीती नाही वाटणार. सो बेस्ट आहे की आता नीट अभ्यास करा. तुमचं टार्गेट लक्षात ठेवा. बघा, उद्या तुम्हाला कोणीच नाही बोलणार की मराठीचा हा पाठ वाच, ती कविता कर, नाही बोलणार. जे काही तुम्हाला करायचं आहे ते आजच करायचं आहे. आजच लास्ट डे आहे. त्याच्यामुळे आता ज्या सिक्वेन्सने मी सांगितलेला आहे तेवढाच अभ्यास करायचा आहे. फक्त तुम्हाला पद्य विभाग करायचा आहे. ग्रामरचा तर ऑलरेडी मी सॉल्व्ड व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पेपर सॉल्व्हिंगचे, ते फक्त 2 व्हिडिओ बघायचे आहेत. लईतले 14 मिनिटाचे व्हिडिओज असतील. ते अर्ध्या तासामध्ये तुम्ही ग्रामर निपटू शकता.
आणि हे जे उपयोजित लेखनाचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत. स्थूल वाचनामध्ये फक्त स्वाध्यायाखालचे प्रश्न केलेत 2 तासामध्ये तेवढे पण प्रश्न होतील. सो जास्त स्ट्रेस नाही घ्यायचा आहे. आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही सगळा अभ्यास आरामात करू शकता. डोंट वरी. दुसरी गोष्ट अशी आहे की पेपरसाठी काय-काय घेऊन जायचं आहे, तर हॉल तिकीट घेऊन जायचं आहे ओरिजिनल आणि झेरॉक्स. झेरॉक्स असंच असावी म्हणून सोबत. ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल घेऊन जा. रायटिंग पॅड वापरत असाल तर ते पण ट्रान्सपरंटच असलं पाहिजे. युजुअली लाकडाचं वगैरे अलाउड नाही करत कारण ट्रान्सपरंट हवं असतं. मोस्टली तुम्ही युनिफॉर्मच घालून जाणार आहात. आयडी कार्ड घेऊन जा शाळेचं. त्यानंतर बस इतकंच म्हणजे इतकंच रिक्वायर्ड असतं. अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये. पेपर खूप सोपा असणार आहे आणि आरामात लिहू शकणार आहात तुम्ही. अजिबात अवघड पेपर येत नाही. फक्त डोकं शांत ठेवून लिहायचं आहे. हां, घड्याळ जर तुम्ही घालून जाणार असाल तर ते स्मार्ट वॉच नसलं पाहिजे. साधं घड्याळ असलं पाहिजे. डोंट वरी तसंही भिंतीवरची घड्याळ घड्याळ असतात मोस्टली आता क्लासेसमध्ये. बट नसेल तर मग तुमचं घड्याळ घेऊन जाऊ शकता. पण ते साधंच असलं पाहिजे. फॅन्सी वगैरे आणि याच्यामध्ये काहीतरी डिजिटल वगैरे आहे असं काही नको. तुम्हाला ते घड्याळ मग बाहेर ठेवायला लावतील. दुसरी गोष्ट अशी आहे की येस हॉल तिकीट झालं, घड्याळ झालं, पाण्याची बॉटल झाली, पेन, कंपास वगैरे सगळं जे काही तुमचं असेल ते घेऊन जा. एक्स्ट्रा पेन्स घेऊन जा, पेन्सिल घेऊन जाणार आहातच तुम्ही. सो बाकीचं जे काही जनरल साहित्य आहे ते असतंच. म्हणजे अजिबात ह्याला खूप वेगळी एक्झाम असं ट्रीट न करता आत्तापर्यंत तुम्ही 9वी पर्यंत 10वीच्या प्रिलिम्स पर्यंत ज्या काही परीक्षा दिलेल्या आहेत सेम कन्सिडर करा. अजिबात भीती वाटू देऊ नका. पेपर अतिशय सोपा आणि मस्त जाणार आहे तुम्हाला. बेस्ट ऑफ लक आणि उद्या मला नक्की सांगा पेपर कसा होता. त्यासोबतच अजून लास्ट मोमेंटला काही व्हिडिओज हवे असतील तर ते पण सांगू शकता. रसग्रहण वगैरे एकदा बघून जा, जे की मी अपलोड केलेलं आहे. थँक यू सो मच. बेस्ट ऑफ लक अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.